काय मग मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत राहावा आणि असेच वेगवेगळे पदार्थ करून पहा. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारत देशाला 78 वर्षे झाले स्वातंत्र्य मिळून. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानिमित्त आज वेगळा पदार्थ घेऊन आले आहे बघा तुमच्यासाठी. तिरंगा इडली. बघा किती सुंदर दिसते. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा. इडलीचे पीठ, कांदा, लसूण, कांद्याची पात, गाजर, टॉमॅटो, कोथिंबीर आणि कोबी घेतला आहे बघा. आपण सर्वप्रथम भांड्याला तेल लावणार आहोत आणि पीठ ओतणार आहोत. असेच वेगवेगळे पदार्थ करत राहावा. छान वाटतं. तुम्ही असाच रिप्लाय देत जा, म्हणजे मला पण पुढच्या रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. बरोबर ना? आपण जर सांगितलं बाबा की छान झाली रेसिपी, किंवा काही सांगितलं की बाबा असं करा तसं करा, तरी पण चालतं आहे. मैत्रिणी आहोत ना आपण सजेशन देऊ शकता. सर्वप्रथम आपण कांद्याची पात, ज्याचे बघा असे काप करून घेतले, ते आपण ठेवणार आहोत अशा प्रकारे. नंतर आपण शिमला मिरची ठेवणार आहोत, जे की आपल्या तिरंग्यामध्ये हिरवा रंग आहे ना, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, आवडते का तुम्हाला माझी रेसिपी? त्यानंतर आपण कोबी टाकणार आहोत, जो की पांढरा आहे. हिरवा रंग हा आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम आहे. बरोबर ना? सगळीकडे हिरवगार असते. पावसाळ्यात तर अगदी तुम्ही फिरायला गेल्यानंतर खूप सुंदर दृश्य दिसते बघा. आणि पांढरा रंग हा आपला स्वच्छतेचा आहे, जेणेकरून आपण स्वच्छ राहा. बरोबर ना? कांद्याची, जे आपण कांदा घेतला होता, कांद्याची पात, त्याचे पण कांदे आपण चिरून टाकले आहेत. त्यानंतर आपण गाजर ठेवत आहोत, जो की केशरी रंग पण आपल्या झेंड्यामध्ये आहे बघा. अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत. आपल्या झेंड्याला बघा तिरंगी रंग आहे की नाही, त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, तुम्हाला आवडते का रेसिपी? अशा प्रकारे करून बघा, मुलांना खूप आवडेल. आणि लाल टोमॅटो ठेवला आहे, जेणेकरून इडलीला छान चव लागेल. आंबट अशी मस्त चव लागते. खूप छान होते बघा इडली. अशा प्रकारे तुम्ही करून बघू शकता. खूप आवडेल सर्वांना. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण आपण हिरव्या भाज्या टाकल्यात, आणि थोडंसं लाल तिखट चवीसाठी. ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. नंतर आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत. बघा किती सुंदर शिजल्यात. बघा, चाकू घालून बघितले, अजिबात चिकटलं नाही, व्यवस्थित शिजून झाली आहे इडली आपली तिरंगा इडली. बघा किती सुंदर झाली. मुलांना तर खरंच खूप आवडेल बघा. तुम्ही अशा प्रकारे वेगळी पण करू शकता. जसे की मी उभे काप केले, तुम्ही किसून पण त्यामध्ये टाकू शकता. बघा छान होते की नाही? अशा प्रकारे तुम्ही सर्व इडल्या करून घ्या. मुलांनाही आवडेल, मुलांना तर आवडेलच, पण मोठ्या घरातील मंडळींना पण खूप आवडेल की अरे वा, आज वेगळा काहीतरी पदार्थ बनवला आहे की नाही, स्वातंत्र्य दिनानिमित्त. किती सुंदर झाली बघा. इडली हा पदार्थ सर्वांनाच आवडतो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. मुलं चटणी सांबर ह्याचं काही नाही हे करत, शिजली ना की येता जाता मस्त खात राहतात. खूप आवडते त्यांना. इडली असेल तर दुसरं तुमचं काही जेवायला नसलं तरी चालेल. बघा, इडली शिजून झाली. आपण थोडंसं तांबडट तिखट टाकले आणि चटणीबरोबर आपण सर्व करणार आहोत. बघा किती सुंदर दिसते की नाही तिरंगा इडली. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. अशाद्वारे आपण एकमेकांमध्ये संवाद साधू शकतो. बरोबर आहे की नाही? सांबाराबरोबर पण छान लागेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.